नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण बजेट टूर करत आहोत आणि आज आपण आहोत दादर स्टेशनवरती आणि आता वाजलेली आहे ऑलमोस्ट 9. 9:30ला ही एक ट्रेन आहे, तिचं नाव आहे देवगिरी एक्सप्रेस 17057. आपलं कन्फर्म तिकीट आहे. यावेळी देवाने कृपा केलेली आहे, येतानाचं अजून कन्फर्म झालेलं नाही आहे, RACवरती आहे. आता आपण टूर करतो ही नांदेडची. नांदेडला म्हणजे हुजूर साहेब, पूर्वीचं नाव नांदेड आणि नवीन नाव हुजूर साहेब. तर ह्या जंक्शनवरती आपल्याला उतरायचं आहे आणि पुढचा प्रवास करायचा आहे. चला तर आता आपण बघूया आपल्या ट्रेनचा प्रवास कसा असेल तो, आणि पुढील भागामध्ये आपण नांदेडमध्ये 2-3 स्पॉट आहेत ते आपण फिरून घेऊया, कारण की 2च दिवस आमच्याकडे आहेत, उद्याचा आणि परवाचा. परवा परत रिटर्न यायचं आहे. तर शॉर्ट टाईममध्ये प्लॅन केलेली ही टूर आहे एक, आणि कमीत कमी खर्चामध्ये आहे. सो लेट्स सी. चला तर मग बघत राहा. ट्रेन आली. Hey, hello, the journey begins. ही सीट आहे. ओके, सो एन्जॉय. मी आता माझा विठाला रेडी करते. मला मस्त सीट मिळाली, मला ती साईड सीट आवडली आणि बाजूला दरवाजा आहे, म्हणजे खचाखच रात्रभर आवाज आहे. मला ती छान झोप लागली. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. खाली आहे ही माझी सीट आहे आणि मॅडमची सीट आहे खाली. झोपायची तयारी. डायरेक्ट सकाळी उठूया. ऑलमोस्ट 10 वाजले. 15-20 मिनटं लेट झालेली आहे ट्रेन ही. तर लेट्स सी सकाळी किती वाजता पोहोचते. हां, सकाळी भेटूया नांदेडला. बाय द टाईम थोडं ट्रेन बघूया कशी आहे काय आहे ते. आणि इट्स ओके, बऱ्यापैकी आहे, काय प्रॉब्लेम नाही. बेड लिनन पण दिलेले आहे, सगळं ब्लँकेट दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही चिंता वाटत नाही. चल थोडासा एक टूर घेऊन बघूया आणि मग बेड. नॉट सो फॅन्सी बट ओके. मॅडम झाली अरेंजमेंट? माझा विठाला रेडी आहे आणि आता काढून देणार. चला मग मी जाऊ. चार्जर पाहिजे का तुम्हाला? काहीच नको. काहीच नको आहे. पॉईंट आहे तिथे पाहिजे. ठीक आहे, सकाळी चार्ज करू. आता आपण झोपूया. 10 वाजलेत. सकाळी 8 वाजता 9 वाजता उठा. 9च्या टाईमला तुम्ही सकाळी भेटूया नांदेडला. चलो बाय. चला मित्रांनो, आफ्टर ऑल नांदेडला आलो. 1 तास लेट होती गाडी. आता ऑलमोस्ट ती अर्धा तास लेट झाली आणि आलो इथे. आता बघूया पुढे काय करायचं. चलो मित्रांनो, सकाळी नाश्ता करायचा होता पण बाहेरचं नाही खायचं होतं, म्हणून इथे रेस्टॉरंट शोधत आलो. तर हे इथे एक रेस्टॉरंट आहे इथे, गुरु ब्रह्मा म्हणून. रेटिंग इज व्हेरी गुड. आपण आता आतमध्ये जाऊया. लेट्स सी, वी विल ट्राय. आय होप इट इज बिट कॉस्टली. काय माहिती नाही कसं आहे. रेटिंग काहीतरी लिहिलेलं आहे. सो लेट अस सी अँड लेट अस ट्राय. चालू आहे की नाही माहिती नाही. लोक तर नाही दिसत आहेत मला. ॲम्बियन्स फार छान वाटतोय मला इकडचा असा. इथे बसूया लाईटमध्ये. मॅडम काय ऑर्डर केलं? मी वडा सांबार. वडा सांबार आणि आम्हाला डीप इडली. बघूया आता काय आहे ते. रेस्टॉरंट मस्त गरम कॉफी. हां, कॉफी. रेस्टॉरंट तसं खालीच दिसतंय पण छान आहे. मला वाटतं. हां, ॲम्बियन्स मस्त आहे. फक्त एवढंच आहे की सकाळची वेळ आहे म्हणून पण जास्त नाही. मला वाटतं नंतर वाटते येईल. इडली खाईन. मेंदू वडा आहे आणि डीप इडली. पण त्याने आयटम उलटा केला. ठीक आहे, हरकत नाही. आपण असं शेअर 2-2 तू खा, 2-2 मी खाईन. शेअरिंग इज केअरिंग, राईट. चला म्हणजे त्याच कॉस्टमध्ये मी मेंदूवडा पण ट्राय करणार, इडली पण ट्राय करणार. चला मित्रांनो, टेस्ट करूया. इडली तर छान दिसते अशी मस्तपैकी इथे. आणि हा मेंदूवडा जरा जास्त फ्राय झालेला दिसतोय, पण दॅट्स ओके.
चलो कम ऑन लेट इस ट्राय. तू ट्राय कर आणि मला सांग कसं झालंय ते. चटणी टाकते आणि आधी मी तरी सांबार कशी वाटली? मस्त आहे रे, एकदम विरघळली तोंडामध्ये. वाव. मग आता आपण सांबार ट्राय करून बघूया. आंबट आहे सांबारची कन्सिस्टन्सी, जरा लूज आहे आणि आंबट आहे. कन्सिस्टन्सी थोडं पीठ पाहिजे होतं ना, थोडं पीठ पाहिजे सांबार आणि आंबट पण कमी पाहिजे. चटणी पण पातळ एकदम. असं थोडीशी चटणी, याक चटणी पण पातळ लाकडा आहे. हा ना, चटणी तरी घट्ट पाहिजे. गोटाही पाहिजे. इडली छान. ते मला ना मी प्लेट मागून मला ते पण असं डुबवून खायचं. ह्याच्या 2 इडल्या बाजूला घे इथे आणि तू ते खा. मित्रांनो आम्ही ब्लेंड केला एक वेगळ्या प्रकारचा. सो तिला डुबाके खायचं आहे सगळं. ती डुबाके खाते. ॲक्च्युली मी मागितला होता डुबवून खाण्यासाठी, ती खाते. दॅट्स ओके. आणि मी आता असा मिक्स असा खाणार. ओके. आवडलं का डुबाके? मज्जा आहे मज्जा, मला असंच आवडतं. ओके चला. तर मी आता वेळ जास्त दौडत नाही आणि हा काय फूड रिव्ह्यूचा हे नाही, मी पटापट खातो. एवढंच आहे. चटणी जरा जाड असली पाहिजे होती, तेवढाच एक रिव्ह्यू मी देईन इथे. चटणीची टेस्ट चांगली आहे. सांबार पण असंच आहे. सांबार जरा जाड व्हायला पाहिजे होता आणि सांबाराचा जो फ्लेवर आहे कोडूस टाईप आहे, तो जरा नसायला पाहिजे होता. चला मित्रांनो आवाज आहे का आता? वाव, एकदम क्रिस्पी आहे हा. इडली तर सॉफ्ट होतीच, हा पण सुंदर आहे. लेट अस ट्राय दिस वे. हे मस्त लागतं आहे. क्रिस्पी आहे ना. त्याला जरा त्याच्यात तो ब्लेंड होतोय फ्लेवर. सुंदर. त्याच्यावर ही फक्त जाड चटणी पाहिजे, ती त्याने लूज केली. चला तर हे सगळं झालेलं आहे आणि पटापट मला निघायचं पुढे. मला गुरुद्वाराला जायचं आमच्या अकॉमोडेशनमध्ये. बघूया. मित्रांनो रेस्टॉरंट अतिशय सुंदर आहे. फक्त स्टेशनपासून अर्धा किलोमीटरपर्यंत असं आहे, चालत यायला लागतं किंवा रिक्षाने येऊ शकता तुम्ही. आणि ह्या हॉटेलचं नाव आहे गुरु ब्रह्मा प्युअर व्हेज. गुगलवरती याचे रेटिंग भरपूर चांगले आहेत, गुगल मॅपवरती, म्हणून मी इथे आलो. दुसरं कुठे टॉप रेटिंग आहे यावालं, म्हणून इथे आलो मी नाश्ता करायला. चला आता नाश्ता झालेला आहे, आता कॉफीची वाट बघतो. मित्रांनो बिलचा अंदाज घेतल्याशिवाय रेस्टॉरंटचा रिव्ह्यू कंप्लीट होत नाही, ही गोष्ट आहे, म्हणून परत आलो. तर हे आपलं बिल आहे. इथे तुम्ही बघाल तर सांबार वडा आहे 80 रुपीज, इडली आहे 60 रुपीज, कॉफीचे 25, असे टोटल मिळून आपले झाले आहेत 165 आणि त्याच्यामध्ये GST लागलेलं आहे. टोटल झालेलं आहे बिल आपलं 173 रुपीज. मित्रांनो मागच्या बाजूला तुम्हाला गुरुद्वारा दिसतो, हा गेट नंबर 5 आहे. आणि त्या गुरुद्वाराच्या इथे समोर गेट नंबर 5च्या समोर इथे आहे संत बाबा जोगिंदर सिंग जी मोली यात्री निवास. ही नवीन बिल्डिंग आहे. आपण इथे हे घेतलेलं आहे अकॉमोडेशन. आणि आता आपण मध्ये जातो, कसं चकाचक असं दिसतंय. आता वरती माहिती नाही कसं काय आहे ते, सो ते जाऊन आपण बघूया. मेंबर दो ये दो त्यांची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन केलं आता त्यांचं, ऑनलाईन बुकिंग केलं होतं. हा नंबर पण आहे त्यांचा ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी, किंवा वेबसाईट आहे, वेबसाईटवरून जरी केलं तरी चालेल. ऑलमोस्ट 700, पूर्वी 500 होते, आता 700 रुपीज़ पर डे है. ये 24 आवर्स का होता है ना, जिस वक्त आते हैं उसी वक्त एग्जिस्ट करना है. 24 तासाचं यांचं बुकिंग घ्यायचं. चला तर मग आता आपण फ्रेशअप होऊया आणि पुढे आपल्या प्रवासाला जाऊया. बोला काय बोलायचं आहे आपल्याला? रूम बघूया, फ्रेशअप होऊया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो बुकिंग केलेलं आहे, ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं आहे, तरी पण त्यांच्याकडून एक डिमांड अशी आहे की तुम्ही डिपॉझिट भरायचं आहे. 700 रुपीजचे डिपॉझिट आहे. सिद्धेश विजय पाटील. हां बरोबर. तर आता आपण ते पेमेंटचं रिसिप्ट केलं. ही नवीन काहीतरी सिस्टीम आहे, ती मी तुम्हाला अवगत व्हावं म्हणून सांगतो. चला तिकडे रूम आहे.
चला, मेन रोडचीच त्यांनी समोरचीच रूम दिली त्याच्यामुळे बरं आहे. लाईट्स ऑन कर. वा, ही रूम AC आहे. 4 म्हणजे असे बेड आहेत, म्हणजे 4 जणांसाठी इथे झोपायला जागा आहे. AC ऑलरेडी लावून दिलेलं आहे. इथेही गॅलरी आहे आणि गॅलरीतून जर तुम्ही समोर बघाल तर हा गुरुद्वारा समोर दिसतोय तुम्हाला. त्यांची गुरुवाणी चालू आहे. चला मॅडम, 2 दिवसासाठी ही रूम तुमची आहे आता. बऱ्यापैकी आहे. 700 रुपयाच्या मानाने काय वाईट नाही आहे. गिझर ऑलरेडी आहे, इथे शॉवर आहे आणि इथे हा असा दरवाजाच्या मागे कमोड दिलेला आहे. ओके, चला, गुड.